चिंचचा बापेन इथं पुलावरती साईटनं लावलेले कठडे नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिंचचा बापेन या ठिकाणी पेनगंगेला मोठा पूल झालेला आहे। चिंचचा बापेन इथून पेडगावला जात असताना त्या पुलावरती दोन्ही साईडनं फक्त खांब उभे केलेले, त्याला आडवे अँगल पाईप लावलेले दिसून येत नाही। साईडनं पाईप नसल्यामुळे त्यामध्ये त्या ठिकाणी गावच्या जवळ पैनगंगेवर पूल असल्यामुळे गावामधून मोबाईल बोलत पैदल जात असताना पुलावर वरती गेल्यानंतर पुलाच्या खाली पाय घसरून नदीपात्रामध्ये पडून आजपर्यंत 2 ते 3 व्यक्तींचा खाली पडून नदीपात्रामध्ये अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। साईटनं खांब उभे करून आडवे डिवायडर लावून त्याला या पुलावरती लावण्यात यावे। बरेच दिवसापासून या पुलावर आडवे उभे ही डिवायडर नसल्यामुळे या ठिकाणी हा रस्ता खूप रहदारीचा असल्यामुळे या गावाहून त्या गावाला जाण्याकरता हा एकमेव रस्त्यावरील पूल असल्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये दिसेनासा होतो। ना दिसल्यास 2 व्हीलर 4 व्हीलर वाल्यांना नदीपात्रामध्ये पडण्याची वेळ येऊ नये, अपघात होऊ नये। अपघात होण्या अगोदर प्रशासनानं या पुलाची लवकरात लवकर दखल घेऊन दोन्ही साईडवर डिवायडर लावण्यात यावे। यंदाचा खूप पाऊस झाल्यामुळे पैनगंगा नदीकडे कठडे भरून पाण्याने वाहत आहेत, त्यामुळे हा पूल खूप धोकादायक ठरू शकतो, असं या गावातील नागरिक, प्रतिष्ठित आणि गावकरी मंडळी यांनी प्रशासनाला मागणी करत आहेत। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी किसन काळे वाघी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।